गाईज तर खूप जास्त उन्हाळा वाढलेला आहे आणि मी बाहेर जाऊन आले होते आणि एवढा ऊन लागलेलं मला खूप जास्त. तर तुम्ही पण याच्याशी रिलेट करत असणार. पूर्ण हातावर सन टॅनिंग झालं होतं, चेहऱ्यावर पण. म्हटलं की आता खूप दिवस झालं सन टॅनिंग पण मी जास्त काढलं नव्हतं. आणि मी काय वापरते टॅन काढण्यासाठी, तर टॅन म्हणजे खूप जणांना हे पण माहिती नसेल की बाबा कसं असतं ते. उन्हात गेल्यानंतर एकदम काळपटपणा वाटतो चेहऱ्यावर आणि हातावर पण. म्हणजे फुल स्लीव्ज असेल तितकंच व्हाईट आणि परत बाकी ब्लॅक, याला सन टॅनिंग म्हणतात. नॉर्मल आपल्या भाषेत काळवटपणा आलेला असतो. तर त्याच्यासाठी मी काय वापरते, तर ओझोनचं सन टॅनिंग क्लिन्झर आहे माझ्याकडे. तुम्ही पण नक्की वापरून बघा. हे मोठा पॅक आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही कुपन कोड वापरला तर 15% एकदम फ्री भेटेल तुमच्यासाठी. आणि हे छोटावाला जे पॅकेट आहे त्याच्यात 6 पुड्या आहेत छोट्या, तर ते पण तुम्ही वापरू शकता. दोन्हीतून तुम्हाला जे आवडेल तेही तुम्ही घ्या. आणि आता फर्स्ट तर काय करायचं, तर एकदम नॉर्मल पाण्याने तोंड धुवून घ्यायचं आणि नंतर जे काही क्लिन्झर आहे D10 ते पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्या. तर ते लावल्यानंतर पूर्ण एक 5-10 मिनिट ठेवायचे. आणि जे ब्लीच करतात ना, ज्या गर्ल्स असतील त्यांना माहिती असेल की ब्लीच केल्यानंतर कसं एकदम असं चेहऱ्यावर चुरचुर होतं, ते तशा टाईपचंच आहे. आणि एकदम छान लवकर सन टॅनिंग एकाच रिझल्टमध्ये खूप छान निघून येतो. तुम्ही पूर्ण मानेवर, हातावर पण लावू शकता. तर 10 मिनिट मी ठेवलं आहे. नंतर मी पूर्ण छान असं मसाज केला आहे चेहऱ्याला. आणि त्यानंतर एक छोटा मऊ रुमाल घेतलेला आणि त्याच्याने पूर्ण ओला करून पुसून घेतला. आणि त्यानंतर मग फेस वॉश करून घ्यायचं नॉर्मल पाण्याने. आणि तुम्ही बघत असाल फायनल रिझल्ट तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आणि ओझोनचे एकदम प्रोडक्ट खूप छान आहेत, मी तर खूप वापरले. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. बाय बाय ऑल ऑफ यू, टाटा.